नमस्कार मित्रांनो, हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे। मी आज आपल्यासमोर जी MSc महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची रिक्रुटमेंट जी आलेली आहे त्याच्यामध्ये क्लेरिकल ऑफिसर्स आणि टायपिस्ट या पदांसाठी जी भरती आलेली आहे, ह्या पदांसाठी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। मित्रांनो, IBPSच्या माध्यमातून क्लेरिकल ऑफिसरच्या वॅकन्सी येत असतात आणि त्या आपण अप्लाय करत असतो। मात्र ह्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय करतात तेव्हा पूर्ण महाराष्ट्रामधून किंवा ऑल इंडियामधून कॉम्पिटिशन असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या वॅकन्सीमध्ये चान्सेस फार कमी असतात। पण महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ही कोऑपरेटिव्हमध्ये चांगली नंबर 1 बँक आहे आणि या बँकेमध्ये जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला तुम्ही ह्याचा प्रिपरेशन जो आहे तो तुम्हाला एकाच रिटन टेस्टमध्ये तुम्ही पास होऊ शकता। मात्र ज्या वॅकन्सी आल्या आहेत त्या ट्रेनी ऑफिसर आणि ट्रेनी असोसिएट आणि ट्रेनी क्लार्क। आता ट्रेनी ऑफिसरमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन विथ 50% मागितलं आहे, त्याच्यामध्ये 2 वर्ष एक्सपिरियन्स मागितलं आहे। पण ट्रेनी जर असोसिएट म्हणजे क्लेरिकलची वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन विथ 50% विदाउट एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही फ्रेशर असाल आणि 50% ग्रॅज्युएशनला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। आता गंमत अशी आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं की तिथे प्रिफर्ड क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ते माझ्याकडे नाही आहे। प्रिफर्ड क्वालिफिकेशनचा अर्थ असा तो इसेन्शियल मध्ये येत नाही, तो डिझायरेबल मध्ये येतो। इसेन्शियल आणि डिझायरेबल मध्ये फरक हे असतं की जेव्हा तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशन असतं ते कंपल्सरी क्वालिफिकेशन असतं आणि जेव्हा प्रिफर्ड किंवा डिझायरेबल असतं म्हणजे ते तुमच्याकडे आवश्यक असलंच पाहिजे असं नाही आहे, पण असेल तर तुम्हाला त्याचं वेटेज मिळतं। मात्र एक्सपिरियन्स सुद्धा असला तर ठीक आहे, मी तुम्हाला क्लेरिकलसाठी सांगतोय, असोसिएटसाठी। मात्र नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता। तर अशा वॅकन्सीमध्ये कन्फ्युजन होऊ नका। जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर त्यांनी ऑफिसरला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलाय, पण असोसिएटला कोणताही एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये। तुमच्याकडे प्रिफरेबली एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तो वेटेज मिळेल आणि म्हणून ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही अप्लाय करताना तुम्ही टोटली ह्याच्यामध्ये बिंदास अप्लाय करा। प्रिपरेशन जवळपास ऑफिसरनी अवॉर्ड स्टाफचं सेमच आहे, म्हणजे क्लेरिकलचं सेम आहे। मात्र या प्रिपरेशनच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच, कारण 81 जागा फक्त असोसिएटला आहेत, क्लेरिकलला आहेत आणि 40 जागा जवळजवळ ऑफिसरला आहेत। तर 81 पोस्ट महाराष्ट्रासाठी जर असेल आणि तुम्ही IBPSची तयारी करत असाल किंवा तुम्ही आतापासून तयारी केल्यात तर ही 3 महिने ते 6 महिन्याच्या आतमध्ये ही रिक्रुटमेंट होऊ शकते। मात्र याच्यामध्ये जी डिटेल्स आहेत तुम्हाला मी आता दाखवतो। आता यामध्ये जर तुम्ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया वाईज जर बघितलं तर रजिस्ट्रेशन त्यांचा 11 जूनला ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे। रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी लास्ट डेट फॉर ॲप्लिकेशन त्यांनी दिलं आहे 1 जुलै, म्हणजे आजपासून जर तुम्ही बघितलं तर किमान तुमच्याकडे 15 दिवस आहेत अप्लाय करायला आणि लास्ट डेट टू पे ॲप्लिकेशन म्हणजे पेमेंट करण्यासाठी सुद्धा 1 जुलै दिलं आहे। म्हणजे 11 जूनला स्टार्ट झाले, जवळपास 20 दिवसाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत। त्यानंतर तुम्ही जर या वॅकन्सीला अप्लाय करत असाल त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ट्रेनी जे ज्युनियर ऑफिसर्स आहेत म्हणजे ज्युनियर ग्रेड ऑफिसरमध्ये त्याचे 49 वॅकन्सीज आहेत। ट्रेनी असोसिएट म्हणजे ही क्लेरिकलची पोस्ट आहे, त्याच्यामध्ये असोसिएट ग्रेड आहे आणि त्याच्यामध्ये 81 पोस्ट आहे। तुम्हाला माहिती असेल की आता जे नवीन बायपार्टिसन सेटलमेंट जे बँकिंग रूल्स प्रमाणे क्लेरिकलला जे नॅशनल बँकेमध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणतात, तसंच इथे आता महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये त्याला असोसिएट म्हणतात, ट्रेनी असोसिएट म्हणतात। आणि नंतर ट्रेनी टायपिस्ट आहे, त्याच्यामध्ये असोसिएट ग्रेडसाठी त्यांनी 4 वॅकन्सी दिल्या टायपिस्टसाठी आणि ट्रेनी ड्रायव्हरसाठी त्यांनी 5 वॅकन्सी दिल्या, म्हणजे टोटल 149। जर तुम्ही ह्या 2 वॅकन्सी बघितलात ऑफिसर आणि क्लेरिकल, याच्यामध्ये जवळपास तुम्ही बघा की याच्यामध्ये जवळजवळ 130 वॅकन्सी क्लेरिकल आणि ऑफिसरमध्येच त्यांनी काढलेल्या आहेत। तर ही एक सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला तयारी करायला। आता जर इकडे तुम्ही बघा, हे खूप महत्त्वाचं आहे, एज लिमिट त्यांनी दिलं आहे 23 ते 35 ऑफिसरसाठी। मोस्टली जी IBPSची जी जाहिरात असते IBPS ऑफिसरची त्याला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणतो आपण, 21 to 30 असते, म्हणजे 21 ते 30 असते। पण ट्रेनी असोसिएटसाठी त्यांनी 21 ते 32 म्हटलं आहे, म्हणजे मिनिमम 21 इयर्स आणि मॅक्सिमम 32 इयर्स। आणि ट्रेनी टायपिस्टसाठी 21 ते 28 म्हटलेलं आहे। म्हणजे तुम्ही असोसिएटला जर तुम्ही टार्गेट करत असाल तर मिनिमम 21 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजेत आणि 32 वर्षापर्यंत तुम्ही ओपन कास्टमध्ये फॉर्म भरू शकता। त्याप्रमाणे तुम्ही कास्टमध्ये असाल तर त्यांचा जो रिझर्वेशन आहे कोटा OBCला SC/STला त्याप्रमाणे तुम्हाला तो मिळेल। मात्र 21 ते 32 हा त्यांचा क्रायटेरिया आहे एज लिमिटचा। त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता त्यांनी म्हटलं ज्युनियर ऑफिसर म्हणजे ट्रेनी ऑफिसर्सला त्यांनी म्हटलेलं आहे ग्रॅज्युएशन विथ 50%। आता इथे गंमत अशी असते
की जेव्हा आपण IBPSचा फॉर्म भरतो तो एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय, पर्सेंटेजची अट नसते. पण इथे पर्सेंटेजची अट असल्यामुळे जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला 50% पेक्षा कमी असतील तर ती मुलं अप्लाय करू शकत नाही. तर हा ज्यांना 50% असतात किंवा त्याच्यावरती असतात त्यांना हा एक ॲडव्हान्टेज असतं की 50%च्या खाली जी मुलं असतात ती याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये भले त्यांचा प्रिपरेशन चांगलं असेल पण ते तुम्ही कॉम्पीट करू शकत नाही. त्यामुळे 50% किंवा प्लस असतात तेच फक्त कॉम्पिटिशन येतात. आता प्रिफर्ड क्वालिफिकेशन हा एक डिझरेबल क्वालिफिकेशन आहे. म्हणजे प्रिफर्ड म्हणजे नॉट कंपल्सरी, जर असेल तर त्याला ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतं त्याचं. पण याच्यामध्ये तुम्ही बघा बॅचलर्स म्हणजे तुमच्याकडे लॉमध्ये असेल किंवा तुम्ही JIB CIB असेल MSc असेल किंवा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला 2 वर्षाचा असेल तर तुम्हाला तो याच्यामध्ये प्रिफरेबल आहे. पण एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी मागितलेलं आहे. मात्र ह्याच्यामध्ये प्रिफर्डमध्ये हे जे क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला डिझरेबलमध्ये येतं. मी मगाशी म्हटलं इसेन्शियल आणि डिझरेबलमध्ये फरक असतं. इसेन्शियल म्हणजे कंपल्सरी आणि डिझरेबल म्हणजे नॉट कंपल्सरी. बट जर तुम्हाला ॲडिशनल ॲडव्हान्टेज पाहिजे असेल जेव्हा तुम्ही परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्लस मायनस मार्क्स त्याच्यामध्ये ॲड होतात. तर तुम्ही ह्या ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही अप्लाय करत असाल ऑफिसरसाठी तर तुम्हाला 50% पाहिजेत आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. मात्र क्लेरिकलसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएट 50% पाहिजे पण एक्सपिरियन्स नॉट मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी नाही आहे. तर तुम्ही प्लेन ग्रॅज्युएट असाल तुमचं 21 ते 32 मध्ये वय बसतंय तर तुम्ही क्लेरिकलला अप्लाय करू शकता, असोसिएटला अप्लाय करू शकता. आणि हा सुद्धा प्रिफर्ड क्वालिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम ऑफ महाराष्ट्र मराठी अँड इंग्लिश टायपिंग. म्हणजे ज्यांच्याकडे टायपिंग किंवा इंग्लिशचं टायपिंग असेल त्याला प्रिफरन्स आहे. याचा अर्थ असा नाही की तो कंपल्सरी आहे. सो इट इज ऑल्सो नॉट कंपल्सरी, ह्याला ॲडव्हान्टेज आहे. आता समजा एक्झाम्पल मला टायपिंग येतं आहे, मी लॅपटॉपवरती कॉम्प्युटरवरती टायपिंगचं काम करतोय पण माझे सर्टिफिकेट नाही आहे तरी मी अप्लाय करू शकतो. पण सर्टिफिकेट असेल तर तो एक व्हॅलिडिटी होते आणि त्याच्यामुळे ते म्हणताना असं म्हणतात की प्रिफर्ड आहे. पण तुम्ही जे ग्रॅज्युएट असाल आणि 50% असतील आणि ज्यांना एक्सपिरियन्स असेल ते या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. सो दे आर इलिजिबल. सो कॅन्डिडेट्स जे फ्रेशर्स आहेत ते अप्लाय करू शकतात. ओके, सो दे कॅन अप्लाय. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी शंका होती, बरेचसे विद्यार्थी वाचताना असे म्हणतात की नाही 1-2 वर्षाचं मागितलं आहे तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इकडे मागितलेला आहे ऑफिससाठी, इकडे मागितलेला नाही आहे. नॉट मॅन्डेटरी, क्लिअर कट असं म्हटलेलं आहे. आणि प्रिफरन्समध्ये तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला टायपिंग येत आहे, बऱ्याचशा लोकांना टायपिंग येते पण त्यांच्याकडे MSc सर्टिफिकेट नाही आहे, त्यांच्याकडे क्लेरिकलची इंग्लिश टायपिंग किंवा मराठी टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे, बट दे कॅन अप्लाय. सो इट इज नॉट मॅन्डेटरी. नंतर ग्रॅज्युएट इन डिसिप्लिन त्याच्यामध्ये 5 क्लास मागितलेले आहे. कशासाठी? टायपिस्टसाठी. पण त्याच्यामध्ये पदं तुम्ही बघात की त्याच्यात पदं फक्त 4च पदं आहेत. मग त्यामध्ये तुम्ही अप्लाय करताना इथे बघा, इथे त्यांनी लिहिलं आहे की तुमच्याकडे 30 वर्ड्स पर मिनिट इन मराठी आणि 40 तुमचा इंग्लिश टायपिंग तुम्हाला असलं पाहिजे. हे पण प्रिफर्ड क्वालिफिकेशन आहे, एक्सपिरियन्समध्ये तुम्ही दिलेलं आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही क्वालिफिकेशन प्रिफरेबल दिलेलं आहे तर तुम्ही अप्लाय करताना तुमच्या सर्टिफिकेट असलीच पाहिजे असं काही नाही आहे. पण जर तुम्ही टायपिंगसाठी करताय तर त्यांची ती टेस्ट होईल. पण तुम्ही कारण टायपिंग टेस्ट घेणार पण इकडे तुमची काही टेस्ट घेणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इथे क्लेरिकलसाठी डायरेक्टली अप्लाय करू शकता. आता प्रश्न असा असतो की ह्या परीक्षेला अप्लाय करताना तुम्हाला ॲप्लिकेशन फी बघा 1770 रुपये ऑफिसरला, असोसिएटला 1180 फी आहे, टायपिस्टला 1180 आहे आणि ड्रायव्हर जे आहेत त्यांनी पदासाठी आवडतं 1180 आहे. म्हणजे ऑफिसरला 1770 फी आहे. त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर तुम्ही ट्रेनिंग ऑफिसर्सला अप्लाय करत असाल तर पर्सनल इंटरव्ह्यू आहे, ट्रेनिंग असोसिएटला पर्सनल इंटरव्ह्यू आहे, ट्रेनिंग टायपिस्टला फेज 2 मध्ये टायपिंग स्किल आहे म्हणजे इंटरव्ह्यू नाही आहे, आणि ड्रायव्हिंगला ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये पर्सनल इंटरव्ह्यू प्लस ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे इंटरव्ह्यू होणार आहे, रिटन टेस्ट तुम्हाला आहेतच, ते तुम्हाला दिलेलंच आहे प्रोसेसमध्ये. आता आपण रिटन टेस्टचा पॅटर्न बघूया की पॅटर्न कसा असतं रिटन टेस्टचं. इथे लिहिलं आहे बघा, फायनल मेरिट लिस्ट फॉर ऑल पोस्ट except typist will be preferred in descending order of scores obtaining in the online examination and interview. For trainee typist the merit list is based on passing the skill test. म्हणजे तुम्ही ऑफिसर आणि अवॉर्ड स्टाफ म्हणजे क्लेरिकलला जर अप्लाय करत असाल तर क्लेरिकलला अप्लाय करताना तुमचा जो डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे समजा
तुमची परीक्षा 120 मार्काची आहे तर तुम्हाला समजा 80 मार्क मिळाले, कोणाला 75 मिळाले, कोणाला 60, तसं मेरिट खाली खाली येणार, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ते काढणार, नॉट इन असेंडिंग ऑर्डर. आणि त्याच्यामध्ये त्यांना जेवढे वॅकन्सी हव्यात त्या लोकांना रिटन टेस्ट नंतर इंटरव्ह्यूला बोलवणार. आणि मग कंबाईन रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू झालंही की त्याच्यामध्ये ज्यांना जेवढी मुलं हवी आहेत तेवढी पहिली टॉपमोस्ट मुलं असतील, समजा 80 ट्रेनिंग असोसिएटला असतील, 40 मुलं किंवा 39 मुलं ऑफिसरला असतील, तेवढी ती मुलं घेणार, म्हणजे जेवढी मेरिटमध्ये पहिली असतील त्यांना. आता इथे हा जो पॅटर्न आहे हा इम्पॉर्टंट आहे. ट्रेनिंग ऑफिसरसाठी तर तुम्ही बघा इथे प्रत्येक क्वेश्चन 40 मार्काचे आहेत, विषय 4 आहेत. प्रोफेशनल नॉलेज, इंग्लिश नॉलेज, बँकिंग अँड जनरल अवेअरनेस दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी क्वांटिटेटिव्ह आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी, म्हणजे हे दोन्ही कंबाईनच आहेत. तसं तुम्ही म्हणता की क्वांटा म्हणता आपण त्याला शॉर्टमध्ये, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी दोन्ही पेपर. हे IBPSचाच पॅटर्न दिलेलं आहे. तर तुम्ही प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ज्या नॉलेजमध्ये तुम्ही बँकिंगसाठी करता बँकिंगचा नॉलेज तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये बँकिंग जनरल अवेअरनेस तुम्हाला विचारणार आहेत. आणि तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे माहिती आहे की गेल्या 6 महिन्याचा करंट अफेअर्समध्ये तो जनरल अवेअरनेस तो तुम्हाला विचारणारच आहे. पण तुम्हाला त्याबरोबर बँकेचा नॉलेज पण जो आहे, बँकेच्या ज्या पॉलिसीज आहेत, बँकेबद्दल ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स आहेत, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्यांच्या काही प्रोडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल पण तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला इथे फक्त प्रोफेशनल नॉलेजला एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, म्हणजे 80 मार्क, 40 आणि 200 मार्काची परीक्षा म्हणजे आहे. आणि क्वेश्चन 160 आहेत. तर प्रश्न तुम्हाला इथे फक्त इथे तुम्हाला एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, त्याच्यामुळे 160 प्रश्न आणि 200 मार्क. आणि इथे परीक्षा इंग्लिशमध्येच होणार आहे. मात्र ड्युरेशन प्रत्येकाला 30 मिनटं, 30 मिनटं, 25 मिनटं, 35 मिनटं. म्हणजे तुम्हाला इथेच बघा, इथेच फक्त 35 मिनटं दिलेली आहेत. बँकिंग आणि जनरल अवेअरनेसला 25 मिनटं आहेत. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजला 30 मिनटं आहेत आणि प्रोफेशनल नॉलेजला 30 मिनटं आहेत. तर ही परीक्षा या पॅटर्नप्रमाणे होणार आहे. आता या परीक्षेमध्ये तुम्ही IBPSची तयारी करत असाल तर त्याचा बेनिफिट त्यालासुद्धा होईल, किंवा त्याची तयारी करत असाल तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा बँकेच्या कोणत्याही परीक्षेचा आपला तुम्ही अभ्यास करत असाल तर तो अभ्यास आणि हा अभ्यास तुम्ही जोडून बघा. जवळपास हा सिलेबस 100% सेम आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही ट्रेनिंग असोसिएटला अप्लाय करत असाल या पोस्टसाठी, मग पॅटर्न त्यांनी तसंच ठेवलेलं आहे बघा. पण इथं फक्त रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड जो ऑफिसरला नव्हता, इंग्लिश लँग्वेज तुम्ही ठेवल्या आहे, बँकिंग आणि जनरल अवेअरनेस ठेवल्या आहे, आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि न्यूमेरिकल ॲबिलिटीसुद्धा ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे प्रश्न 40 मार्क, इथे फक्त 40 प्रश्न 80 मार्क, आणि इथे 40 म्हणजे प्रश्न आणि मार्क सेमच आहेत. आणि त्याप्रमाणे 160 मार्क 200 प्रश्न, म्हणजे मार्क 200 मार्क 160 प्रश्न. मात्र इथे सुद्धा प्रोफेशनल नॉलेजच्या ऐवजी फक्त रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हा विषय ठेवलेला आहे. आणि ते सुद्धा परीक्षा तशीच इंग्लिशमध्ये असणार सगळे पेपर. आणि मग 30 मिनटं, 25 आणि 35, म्हणजे याला क्वांटिटी ॲप्टिट्यूड क्वांटाला तुम्हाला 35 मिनटं दिलेलं आहे. तर एकूण 120 मिनटात किंवा 2 तासामध्ये परीक्षा घ्यायची आहे. आता जेव्हा IBPSचा जो पॅटर्न असतो तो 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, त्याप्रमाणे तुम्ही या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला दिलेल्या आहेत. मात्र एक लक्षात घ्या, जेव्हा परीक्षेचा अभ्यास कराल तेव्हा तुम्ही पेपर सोडवायला विसरू नका. कारण विद्यार्थी फक्त परीक्षेचा अभ्यास करतात पण आपल्याला टेस्ट करत नाही. आणि त्याच्यामुळे या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण हे विसरतो की आपल्याला स्पीड लिमिट असते, आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करत असतं, रिझनिंग ॲबिलिटी फास्ट पाहिजे, इंग्लिशचं रीडिंग स्पीड चांगलं पाहिजे, जनरल अवेअरनेसचा डाटा तुम्ही कलेक्ट केला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा 3 ते 6 महिने याची तयारी करता तेव्हा तुम्ही जवळपास याच्यात 14-15 परीक्षा एका अटेम्प्टमध्ये देऊन एकापेक्षा जास्त परीक्षा पास करू शकता. आणि म्हणून कॉम्पिटिशनचा अभ्यास जो असतो ते विद्यार्थी याच्यामध्ये करतात, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अडथळा कधी येतो की जेव्हा त्याला असं वाटतं की याला विलंब होत आहे, रिझल्ट लागत नाही आहे किंवा फॉर्म येत नाहीत. पण जेव्हा तो एका मागोमाग एक फॉर्म भरतो आणि येणाऱ्या प्रत्येक फॉर्मची तयारी सिमिलर असते, त्यावेळेला त्याच्यामध्ये हा अडथळा येत नाही. कारण तो एक परीक्षा देतो, दुसराच रिझल्ट लागतो, दुसरी देतो, तिसराच रिझल्ट लागतो. म्हणजे आपण जे दिलेल्या परीक्षेचे जे क्रम आहेत त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट्स येत असतात. आणि मग तो वर्ष कसा निघून जातो समजत नाही. मात्र त्याच्यामध्ये अनेक परीक्षा तुम्ही दिलेल्या असतात, त्याच्या रिझल्ट्स तुमचे येतात. आणि तुम्हाला जर एखादा जॉब चांगला आला, एकापेक्षा 2 आले, 3 आले, तर तुमच्यावरती चॉईस असतं तर कुठला जॉब प्रिफरेबल घ्यायचं. हे जे तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये msc.bank.in म्हणजे www.msc.bank.in मध्ये जाऊन तुम्ही याची पूर्णपणे हे ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करू शकता, किंवा करिअर पॉवरमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, गुगलमध्ये सर्च मारू शकता. नक्कीच ह्या जाहिरातीचा तुम्हाला लाभ मिळो आणि तुम्ही याची तयारी करो. मला असं वाटतं यापेक्षा चांगली वॅकन्सी महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांचा आणि तरुणींना ह्याच्यापेक्षा होऊ शकत नाही.
तर तुम्ही मराठी मुलांनी आणि मुलांना आणि सगळ्यांना विनंती आहे की याचे प्रिपरेशन स्टार्ट करा, आतापासून तयारी करा आणि येणाऱ्या काळामध्ये अशी जाहिरात आली तर तुम्हाला मी नक्कीच त्याची माहिती देईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच.